तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। तर जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान पूर अतिवृष्टी यामुळे झालेलं आहे, आता त्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे आणि तशा प्रकारचा जी.आर. देखील आपल्याकडे आलेला आहे। तर या जी.आर. मधून आपण या मदतीविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामधील कोणत्या विभागांना या मदतीचं अनुदान जे आहे ते देण्यात येणार आहे। आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती। पाहू शकता जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याबाबत आणि या जी.आर. ची दिनांक तुम्ही इथे पाहू शकता ती असणार आहे 9 जून 2025। तर त्यानंतर हे आहे शासन शुद्ध पत्रक। या शासन शुद्ध पत्रकामध्ये याविषयीची या अनुदानाविषयीची माहिती देण्यात आलेली आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता की कोणकोणत्या विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर इथे तुम्ही पाहू शकता छत्रपती संभाजीनगर विभागामधील अनुक्रमे की कोणकोणत्या जिल्ह्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे। तर त्यामध्ये परभणी असणार आहे, हिंगोली, नांदेड व बीड या जिल्ह्यांची एकूण रुपये 1538 कोटी 89 लक्ष इतकी रक्कम जी आहे ती वळवण्यात येत आहे। तर त्या अनुषंगाने उपरोक्त दिनांक 10/12/2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये 1 नाशिक जिल्ह्यासाठी, 2 छत्रपती संभाजीनगर विभागासाठी तसेच राज्याच्या एकूण बाधित शेतकरी संख्या जेवढी असणार आहे व बाधित क्षेत्र असणार आहे व मंजूर निधी असणार आहे त्यामधील सर्वांना सुधारितपणे जी निधी आहे तो पुरवण्यात येणार आहे। तर तो निधी कशा प्रकारे देण्यात येणार आहे तो तुम्ही इथे पाहू शकता। तर विभाग छत्रपती संभाजीनगर, तर या विभागाअंतर्गत इतका निधी जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे आणि एकूण राज्यासाठी सुधारित आकडेवारी तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे इथे देण्यात आलेली आहे। तर या विभागासाठी जे अनुदान आहे ते जी मदत आहे ती कशा प्रकारे देण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती देणारा हा जी.आर. आहे। आणि आता जे या संभाजीनगर विभागातील जे बाधित शेतकरी असतील किंवा एकूण महाराष्ट्रातील देखील जे अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानीत बाधित शेतकरी असतील त्यांना आता पूर्णपणे मदत देण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती देणारा हा जी.आर. आहे। तर ही होती माहिती या जी.आर. मधील सविस्तर।